श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष 5वे मुक्काम पहिला तळेगाव अंजेनेरी तालुका नाशिक। आज आपण इथे आलो आहोत, ज्यांच्या दरबारात आलो आहोत हे स्वयंभू पांडुरंगाचं मंदिर आहे आणि ज्यांनी आश्रम निर्माण केला ते देहूकर फडाचे निष्ठावंत महिन्याचे वारकरी आत्माराम बाबा नाशिककर वारकरी, ज्यांचं नाव। खूप विरक्त महात्मा होता आत्माराम बाबा, खूप विरक्त महात्मे, देहूकर फडाचे होते ते। महिनावारी करायची। त्यांचं गाव शिन्नर तालुक्यात होतं, पण त्यांनी जन्मभर कोणाला गाव कोणतंही सांगितलं नाही। त्यांनी पंढरपुरात त्यांना भेटायला त्यांचा पुतण्या आणि घरची माणसं आली तर त्यांनी मठात येऊन दिलं नाही, त्यांना तिकडं बाहेर उतरवलं आणि तिथंच त्यांची गाठ घेऊन काढून दिली। ते म्हणजे वारसदार होते ने, असा फकीर महात्मा होता। नातू पंतू भाऊ बिऊ गोळा करत बसले नाही। आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना येऊन दर्शन दिलं होतं। ती त्यांची समाधी बघा समोर, आत्माराम महाराज नाशिककर। आणि आत्माराम महाराज मग त्यांच्या स्वप्नात येऊन निवृत्तीनाथांनी सांगितलं होतं ही माझी पंचकृषी प्रदक्षिणा करा। मग त्यांनी जवळजवळ 5-7 वर्ष ही प्रदक्षिणा केली, पण पुढं चलून ते थकले आणि बंद पडली। आणि मग त्यांनी हे व्रत आपल्या वारकऱ्याच्या हातात दिलंय। गेली 5 वर्षापासून आपण हे प्रदक्षिणा करतो। ते ज्या साली वारले त्या सालीची प्रदक्षिणा सुरू झालेली मला वाटतं। आणि म्हणून आज आपण पहिला मुक्काम, गावात खूप सोय आहे तरी गावकऱ्याची इच्छा आणि बाबांची इच्छा की ह्या प्रदक्षिणेचा मुक्काम माझ्या दारात व्हा। ही प्रदक्षिणा त्यांना निवृत्तीनाथांनी स्वप्नात येऊन सांगितलं होतं ही करा म्हणून। आपण खूप भाग्याचे आहोत की ज्यांनी ही प्रदक्षिणा सुरू केली त्यांची समाधीवर आज आपला पहिला मुक्काम आहे। हे त्यांनी बांधलेलं फकीराचं मंदिर आहे का महाराज। आज आपण इथं आलो आहोत। सर्वांना धन्यवाद। रामकृष्ण।